हाय फ्रेंड्स, आज व्हिडिओमध्ये नॅन्सी बोलणार आहे. तर मग बघूया काय बोलते. काय आहे त्याच्यात पिलू? 10th हाऊस. ओके, आपण ओपन करूया. तुला आवडलं? तू खुश झाली? कशी खुश झाली? चल आपण ओपन करायचं. ओके. हाय फ्रेंड्स, नॅन्शूला तिच्या मावशीने 10th हाऊस पाठवले तिला सरप्राईज. तिला मी सांगितलं तुझं 10th हाऊस येणार आहे, मावशीने पाठवले. नॅन्शू खूप खुश झाली आहे. बघा आता आपण करूया ओपन. कसं आलंय ते दाखवते. नॅन्शूच्या मावशीला नॅन्सीचं लाड किती करावं काही समजत नाही आणि ती भरपूर लाड करते. तिला कुठं माहीत आहे हे सगळं भांडून मागून घेणार आहे अजून थोड्या दिवसांनी. आता छोटी असल्यामुळे शांत बसते, जे काय पाठवेल ते घेते. पण हिला जे हवं आहे ते नंतर फोन करून मागेल. आता पण म्हणते मावशी मला हे पाठव ते पाठव. सारखं तिचं फोनवरती चालू असते मला हे हवं आहे ते हवं आहे. नॅन्सीचं किती लाड करते मावशी बघा. 1 नाही 2 नाही 3 तिला सरप्राईज गिफ्ट पाठवले. 2 ऑलरेडी आलेत आणि हे तिसरं यायचं बाकी होतं, ते आत्ता आले. आणि पुढे समजेलच तुम्हाला काय 2 गिफ्ट आहेत. ओपन केलं आणि आता तुम्हाला दाखवते. फर्स्टक्राईबवरून केलंय. खूप छान पॅकिंग वगैरे करून आलं होतं. हे फोल्डेबल हिचं 10th हाऊस आहे. खूप इझी सगळं होते. मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला आता आपण ओपन करूया. रिद्धीचं ते जॉईंट करायचं होतं, त्यामुळं दीदीला फोल्डेबलच छान वाटलं आणि घरात बसायला कुठं पण कॅरी करायला सोपं वाटलं म्हणून तिनं फोल्डेबल पाठवलं. पण खरंच खूप छान आहे, मला पण आवडलं. कोणाला परचेस करायचं असेल तर फोल्डेबलच घेऊ शकता. नॅन्सीला खूप टेन्शन आलं, एवढ्या छोट्या बॅगमध्ये आहे. मग हे नक्की 10th हाऊसच आहे का अजून पर्ससारखं दुसरं काही तर आहे, म्हणून ती खूप टेन्शनमध्ये आली. पण फायनली मी तिला 10th हाऊस ओपन करून दाखवलं आणि ती खूप खुश झाली आणि मी सुद्धा. इथून हे आतमध्ये जायचं आहे. नॅन्शू पाठीमागून मला म्हणते मम्मा तू आतमध्ये जा. ती फर्स्ट टाईम जायला घाबरत होती. तिला मग आता मी थोड्या वेळाने आतमध्ये जाऊन दाखवते. खूप मस्त आहे. तिच्या मावशीने तिला सरप्राईज पाठवले. मला आज सकाळी फर्स्टट्रॅकवाल्यांचा कॉल आल्यानंतर समजलं की तिला 10th हाऊस येणार आहे. मग मी त्याच्या अगोदरच तिला सांगितलं आणि खूप नॅन्सी एक्सायटेड होती. खूप सुंदर आहे आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना लहान बाळांना असं फोल्डेबल मागू शकता. आणि ते बाकीचं ते जॉईंट वगैरे असतं त्याचा खूप सगळं जॉईंट वगैरे सांभाळा, हे करा ते करा. हे फोल्डेबल कम्फर्टेबल आहे. घरात छोटीशी जागा वगैरे लागते, याला जास्त काही नाही फोल्ड करून ठेवायला. खूप सुंदर आहे, मला तर आवडलं. तुम्हालाही आवडेल अशा अपेक्षा करते. आणि नॅन्शू सारखी मावशीला थँक्यू म्हणते. मावशीनं सरप्राईज पाठवले तिला, अशी असावी मावशी. आणि मावशीने एक नाही असे 3 सरप्राईज पाठवलेत नॅन्सीला. तुम्ही व्हिडिओच्या लास्टला बघू शकताय तिला अजून काय पाठवले सरप्राईज. आणि खूप छान आहे. नॅन्शू खूप खुश झालेली आहे आणि तुम्हाला आता व्हिडिओच्या लास्टला मी दाखवते हिला काय सरप्राईज. पण मी येत नव्हती म्हणून ती पण छान वाटतंय तिला. खूप छान आहे. फिनिशिंग वगैरे खूप छान आहे आतून पण. 10th हाऊस आवडलं तुला? खूप छान आहे. आवडलं? कोणी आणलंय तुला? मावशी ना. नॅन्शूला हे अजून एक दुसरं सरप्राईज पाठवले, बॅग. पण ह्याचा व्हिडिओ काढायचं मी विसरले. मी मैत्रिणीकडे गेली होती तेव्हाच पार्सल आलं होतं आणि तिथेच ओपन केल्यामुळे व्हिडिओ काही काढू शकली नाही. हे असे 2 पार्सल आहेत. दुसऱ्या हेअर क्लिपा एक पाठवले. असं 3 पार्सल नॅन्शूला आले. तुम्हाला तुमची मावशी पाठवते का असं सरप्राईज? नॅन्शूची मावशी किती छान आहे. आय लव्ह यू मावशी. फायनली नॅन्शूला 10th हाऊस आवडला आणि ती आपलं खेळायला लागली. खूप खुश झाली. थँक्यू मावशी सारखं म्हणते. खरंच थँक्यू दीदी. तुम्हाला कसं वाटलं 10th हाऊस? हे आहे नॅन्सीचं 3रं सरप्राईज गिफ्ट, हेअर क्लिपा.
कशा वाटल्या? नेंशूला पर्स आणि 10th हाऊस सरप्राईज भेटलं. तुम्हाला कसं वाटलं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.